सर्वप्रथम गेल्याच महिन्यात हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं देहवसान झालं। मी माझ्या संभाषणाला सुरुवात करण्याअगोदर त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो व आपणा सर्वांना एक विनंती करतो की 1 मिनिटाकरता आपण उभं राहून मौन बाळगावं। ओम शांती। धन्यवाद। सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या माझ्या सर्व परिवारातील बंधू भगिनींनो, खरं सांगायचं तर आज मगाशी परब साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज वाढ दिवस आहे। वाढ दिवस या शब्दात वाढ आहे, परंतु मी आज या कोकण ग्रीन किंग या प्लॅटफॉर्मला आज आपल्या सर्वांच्या साक्षीने जी काही सुरुवात करायची आहे, तर मी याची सुरुवात केली श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करून। याचं कारण आहे, हा कार्यक्रम कोणताही राजकीय कार्यक्रम जरी नसला तरी माझ्यावर ज्या विचारांचा पडगा आहे किंवा माझ्यावर ज्या विचारांनी नेहमी प्रभुत्व गाजवलं, अशांपैकी एक विचार मला बाळासाहेबांकडून मिळाला। बाळासाहेबांनी एकदा दसरा मेळाव्यात उल्लेख केला होता की माझ्या शिवसैनिकाला पैशाची गरिबी असेल तरी चालेल, परंतु ती विचारांची गरिबी असता कामा नये। कारण पैशाची गरिबी ही मेहनतीने, कष्टाने, श्रमाने दूर करता येते, परंतु विचारांची गरिबी कधीही दूर करता येत नाही। आणि अशाच एका प्रगल्भ विचाराला धरून ज्या माणसाने आपली अख्खी उभी हयात कोकणाच्या विकासाकरता, कोकणाच्या प्रकल्पाकरता वाहिली, ज्या व्यक्तीने दिवसा रात्र न पाहता सतत गेली 12 वर्ष विकासाचा मेरू आणि फक्त विकास, कोकणासाठी असलेला ध्यास, त्याने घेतलेला श्वास हा फक्त कोकणासाठी होता आणि कोकणासाठी आहे आणि कोकणासाठी राहील, अशी व्यक्ती आणि असा विचार आज आपल्या या कार्यक्रमाला उद्घाटकांच्या स्वरूपात लागला। तर हे कोकणासाठी काम करणारे, कोकणाचे भगीरथ प्रयत्नशील असणारे, कोकणाच्या प्रत्येक कोकणवासियाच्या हृदयात असणारे आमच्या कोकणाचे हृदय सम्राट श्री सन्माननीय संजय यादवराव साहेब। मित्रांनो, झालं असं की मगाशी कार्यक्रमामध्ये सांगण्यात आलं की प्रवीर पारकर यांचं कोकण प्रेम, परंतु या कोकण प्रेमाला विचारांची साथ ही जी मिळाली, ही मला मिळाली कोकण भूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून। 2010 साली ज्या वेळेला श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनीची पहिली वीट ठेवण्यात आली होती, त्या वेळेला ती वीट ठेवण्यामागचं प्रयोजन होतं की माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलं। 5,000 कोटीचा अर्थसहाय्याचं आश्वासन केंद्र शासनाकडून देण्यात आलं, परंतु गेल्या 3 वर्षात जर आपण आराखडा बघितला तर या विकासाचा आलेला निधी जो केंद्राकडून मंजूर आहे, तर याकरता कोणती ठोस पावलं उचलली गेली, तर आपण दरवेळेला शासकीय यंत्रणा किंवा कोणतरी करेल याकरता अवलंबून राहतो। या जगात प्रत्येकाला शिवाजी महाराज जन्माला यावे असं वाटतं, पण दुर्दैवाने ते शेजारच्या घरात यावं असंच वाटतं। परंतु असा कोणीतरी व्यक्ती जो कोकणासाठी काम करेल असं पाहायला फार क्वचित मिळतं। आणि मी माझं सौभाग्य समजतो की या कोकण ग्रीन किंग या प्रकल्पाच्या मागे असलेल्या विचारांची प्रेरणा मला संजय यादवराव साहेबांकडनं व कोकण भूमी प्रतिष्ठानकडनं मिळालेली आहे। आज या कार्यक्रमाला इथे उपस्थित पीजी ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरपर्सन श्री प्रकाश गायकवाड साहेब जर नसते तर हा कार्यक्रम होणंच शक्य नव्हतं। या कार्यक्रमामध्ये श्री सूर्या कॉर्पोरेट्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरपर्सन प्रेमकुमार दुबेजी यांनी गेले सतत 2 वर्ष प्रवीर पारकर हा जमिनीला जुडून राहील याची काळजी घेतली। माझे गुरु पॅनोरॉमिक ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरपर्सन श्री सुधीर मोरावेकर यांच्याशी मी ऑक्टोबर महिन्यामध्ये या प्रकल्पाबद्दल जेव्हा चर्चा केली, मला असं वाटलं की हा प्रकल्प हाताळण्याकरता एक सक्षम आर्थिक पाठबळ असल्याशिवाय कोकणाचा विकास होऊ शकणार नाही। आणि पॅनोरॉमिक ग्रुप ऑफ कंपनी सारखा एक प्रचंड मोठा वटवृक्ष जर कोकणाच्या मागे समर्थपणे उभा राहिला
तर निश्चित कोकणाला यश मिळेल. मी मोरावेकर साहेबांशी चर्चा केल्यानंतर मोरावेकर साहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला, मी त्यांचा ऋणी आहे की हा प्रकल्प करू शकू, ही विश्वास, ही विचार हा मला त्यांनी दिला. त्यांनी सांगितलं, प्रवीर, जे कोकण तू पाहतोयस, जे कोकण गेले 10-12 वर्ष सतत विकासाच्या ओघाकडे पाहायला पाहिजे, जो माणूस फील्डवर काम करतो, जो माणूस स्वतःला झोकून देऊन काम करतो, तोच या प्रकल्पाला न्याय देऊ शकतो. मी निश्चित तुझ्या मागे आहे. आणि त्यांच्या या शब्दांनी मला उभारी मिळाली. माझे मार्केटिंगचे गुरु श्री फिदा इक्बाल हुसेन कुरेशी यांनी सुद्धा या कोकण ग्रीन किंगच्या उभारणी करता आपलं खूप मोठं योगदान दिलेलं आहे. कोकण ग्रीन किंग हा प्रकार काय किंवा कोकण ग्रीन किंग म्हणजे काय, तर आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाच्या हृदयात एक हळवा कोपरा आहे, एक हिरवा कोपरा आहे, हळवा कोपरा आहे. आणि तो कोपरा आहे कोकणाच्या प्रेमाचा. आपल्या कोकणावर प्रत्येकाचंच प्रेम आहे. पूर्वी मलाही वाटत होतं की कोकण म्हणजे फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, परंतु कोकण भूमी प्रतिष्ठानच्या संपर्कात आल्यानंतर, यादवराव साहेबांचं एक जगव्यापी काम पाहिल्यानंतर आम्हालाही लक्षात आलं की कोकणचा जो समुद्रकिनारा आहे हा 720 किलोमीटर फार बोर्डीपासून तो शिरोड्यापर्यंत पसरलेला आहे. 5 जिल्हे यामध्ये येतात आणि या जिल्ह्यात येणारा प्रत्येक कोकणी माणूस, मुंबईकर सुद्धा हा कोकणीच आहे, ठाणेकर सुद्धा हा कोकणीच आहे आणि रायगडमध्ये राहणारी सुद्धा माझी मंडळी ही कोकणीच आहे. आज महाराष्ट्राला 60 वर्ष झाली स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळून, परंतु या 60 वर्षात महाराष्ट्रामध्ये जे काही नियम किंवा जी काही धोरणं राबवली गेली आणि ज्याकरता अभ्यास करण्यात आला, तो अभ्यास हा समतोल विकास होईल ह्या पद्धतीचा होता का? जेव्हा हा प्रश्न मी माझ्या स्वतःला विचारला तेव्हा मला त्याचं उत्तर मिळालं नाही. पण 2 महिन्यांपूर्वी मला एक संधी मिळाली कोकण भवनला यादवराव साहेबांच्या अध्यक्षतेखाली केळकर समितीला सामोरं जाण्याची. आणि केळकर समितीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे 3 भाग, ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र, त्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोकण असा प्रदेश येतो. म्हणजे विचार करा, आज ज्या कोकणामध्ये स्वतःचे 70 पेक्षा अधिक आमदार आहेत, त्याला स्वतःचा संविधानिक दर्जा हा महाराष्ट्र शासनाच्या अधिकारात नाही, किंवा महाराष्ट्र शासन त्याकडे विचार करत असताना किंवा त्याबद्दल निर्णय घेत असताना ती तितकीशी धार्जिणी नाही, असं माझं मत आहे. मग विचार आला की हे आपण पण असंच करायचं का, की कोणतरी येईल आणि सुरुवात करेल? मी म्हटलं नाही, माझं माझ्या कोकणावर प्रेम आहे आणि माझ्या कोकणी माणसावर विश्वास आहे. आपण सुरुवात करूया आणि ज्योत से ज्योत लगाते चलो. निश्चितपणे कोकणाचा विकास होणार ह्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. तो कोण करणार ह्यामध्ये मात्र अजूनही गाळलेल्या जागा भरा, अशापैकी गाळलेले फोटो लावा, असं होणार आहे. येत्या 10 वर्षात मित्रांनो कोकणाचा चेहरा मोहरा बदलेल हे सांगायला कोणत्या भविष्यवक्त्याची गरज नाही, माझी तर नाहीच नाही. ते आपल्याला आपल्या प्रकल्पातून दिसेलच. मी विनंती करतो की आपण पॉवर पॉइंट्सला सुरुवात करू. कृषी उद्योग पर्यटन विकास प्रकल्प कोकणाच्या हरित क्रांतीचा महाराज. मला आपल्या सगळ्यांना सांगायला आवडेल, माझं जन्मगाव फोंडा घाट, सिंधुदुर्ग जिल्हा. आणि माझ्या वडिलांचं म्हणजे वडिलांची सगळ्यात जास्त प्रेम ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर होतं. माझ्या वडिलांचं नाव बंडूशेठ मोतीराम पारकर. ह्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात समाजकार्याकरता स्वतःला वाहून दिलं आणि मला अभिमान आहे की त्यांचे परममित्र दिलीप पारकर साहेब आज इथे उपस्थित आहेत. त्यांना अभिमान वाटत असेल, आज त्यांच्या मित्रांनी केलेल्या कार्याला पुढे नेऊन देणारी एक धुरा आहे. आपण हा जो प्रकल्प बघतोय हा माझ्या स्वतःच्या आजोळातलाच आहे.
माझं स्वतःचं आजोळ कुर्ली घोणसरीतलं आहे आणि कोकण ग्रीन किंग हे नेमकं काय तर आपल्याला पुढच्या क्लिप्समधनं हे लक्षात येईल. आज मुंबई पुण्या महाडापासून जेव्हा आपण कोकणाची सुरुवात करतो तेव्हा पार रत्नागिरीपासून सुरुवात केल्यानंतर आपण जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ तेव्हा हाच सिंधुदुर्ग जिल्हा जो पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त एकमेव इरिगेशन प्रोजेक्ट आहे, जो इरिगेशन प्रोजेक्ट 1983 साली सुरू झाला व त्याची पूर्णता 1995 साली झाली. आज इरिगेशन प्रकल्पाअंतर्गत सिंधुदुर्गातली सगळी गावं ही पाण्याखाली आलेली आहेत. त्यांना संपूर्ण पाणी पुरवण्याची व्यवस्था ज्या धरणा माध्यमातून होते ते हे धरण, आणि या धरणाला जी लाभ क्षेत्रातली जमीन आहे, अंकित केलेली जमीन आपल्याला दिसते डाव्या हाताला जिथे कोकण ग्रीन किंगचा लोगो ठेवण्यात आलेला आहे, ही जमीन आपल्या प्रकल्पासाठी आम्ही निवडलेली आहे. जी जमीन धरणातल्या लाभ क्षेत्रातली जमीन येते. मुळातच कोकणची जमीन ही सुपीक आहे आणि त्यातही सुपीक जमिनीपैकी लाभ क्षेत्रातली जमीन ही आम्ही आमच्या प्रकल्पासाठी घेतलेली आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे येत्या 10 वर्षात कोकण प्रदेश हा संपूर्ण देशातील सर्वात श्रीमंत प्रदेश म्हणून ओळखला जाईल. हे भाकीत नसून ते प्रत्यक्षात येण्याची चिन्ह दिसत आहेत. चिपी इंटरनॅशनल एअरपोर्ट, ग्लोबल कोकणच्या व्यावसायिक लॉन्च जो गेल्याच आठवड्यात आपला टिपटॉप प्लाझाला झाला तेव्हा आपले कोकणाचे लाडके नेते श्री नारायण राणे यांनी याची पूर्तता 1.5 महिन्यात या विमानतळाचं काम जोरात सुरू होत आहे अशी ग्वाही दिली. व या विमानतळाचं काम ज्या कंपनीला मिळालेलं आहे ती IRB कंपनीचे म्हैसकर यांनी त्याची पूर्तता 2014 पर्यंत करू असा आम्हाला विश्वास दिलेला आहे. आज NH17 म्हणजे जो मुंबई गोवा हायवे म्हणून प्रसिद्ध आहे, तर पूर्वी तो सिंगल लेनचा रस्ता होता, परंतु आज तो 4 लेनचा रस्ता मंजूर झालाय व भविष्यात तो 6 लेनचा रस्ता होईल अशी आमची कयास आहे. सागरी महामार्ग हा आता रत्नागिरीपर्यंतचा सागरी महामार्ग पूर्ण झालेला आहे, किंबहुना तो सिंधुदुर्गातही पूर्ण आहे. काही ब्रिजेस आहेत ते व्हायचे बाकी आहेत, परंतु येत्या वर्षभरात तेही पूर्ण होतील. आणि जो मुंबई गोवा हा डिस्टन्स 14 तासाचा आहे तो कुठेतरी 8 तासावर येईल. शिरोडा, वेंगुर्ला, आचरे, विजयदुर्ग ही सर्व बंदरं पोर्ट या खात्यात घोषित करण्यात आलेली आहेत व कोकणात येत्या काही वर्षात बंदर विकास हा एक खूप मोठा उद्योग, लाखो कोटींचा उद्योग हा कोकणात येऊ घातलेला आहे. कोकणामध्ये अनेक इंटरनॅशनल कंपन्यांनी, मित्रांनो, एक काळ होता की ज्या वेळेला असं म्हणायचं की मुंबईतला मराठी टक्का कमी होतोय. जर आपण आपल्या कोकणाबाबत आज जागरूक नाही झालो तर दुर्दैवाने 10 वर्षानंतर ही आपल्याला कोकणाबाबत बोलायची वेळ येईल आणि तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. आणि म्हणूनच हा उद्योग सुरू करत असताना कुठेतरी सामाजिक बांधिलकी व सिंधुदुर्ग कोकणावरचं प्रेम हा लक्षात घेऊनच करण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून ही वास्तविकता आपल्याला कळावी याकरता ही स्लाइड ठेवण्यात होती. कोकण ग्रीन किंग या प्रकल्पातील प्रमुख आकर्षण जे आहे हे आहे कृषी पर्यटन. आज लक्षात घ्या, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे व कोकणामधल्या पर्यटनांसाठी तारकर्ली हा सर्वात फेमस आहे. कुणकेश्वर, वेंगुर्ला, रत्नागिरी, गणपतीपुळे हे सगळे जे भाग विकसित होत आहेत, तर मित्रांनो लक्षात घ्या हे सगळे भाग समुद्राला लागून आहेत. पण माझं कोकण काय समुद्रावर आहे तेच कोकण नाही. आम्हाला कोकण भूमी प्रतिष्ठानात लक्षात येतं की आमचं जे घोषवाक्य आहे ते अथांगापासून उत्तुंगापर्यंत, अथांग समुद्र आहे आणि उत्तुंग हा माझा सह्याद्रीचं शिखर आहे. मग माझ्या सह्याद्रीच्या शिखराकडे असलेल्या लोकांनी करायचं काय? जर हा पर्यटन जिल्हा आहे आणि या पर्यटन जिल्ह्याला आपण पुढे आणायचं असेल तर कृषी पर्यटन याशिवाय भविष्यात मार्ग नसेल किंवा कृषी पर्यटन हा एक खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट म्हणून पुढे येईल. त्याचबरोबर या प्रकल्पामध्ये डेअरी प्रकल्प असेल ज्यामध्ये सामुदायिक पद्धतीने डेअरी प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे. शिवसृष्टी
हा पर्यटनाभिमुख प्रोजेक्ट असेल, आपल्या कंपनीच्या नावामध्येच श्री महाराज आहे, हे श्री महाराज कुठेतरी शौर्याकरता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण असावी याकरता दिलेलं नसून तर ते खरोखर त्या पद्धतीने कुठेतरी चालावं याकरता आहे. आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची जी आपल्या महाराष्ट्राला ओळख आहे ती ओळख शौर्याच्या बाबतीत आहे, लढाईच्या बाबतीत आहे, त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या बाबतीत आहे. परंतु खरोखर शिवाजी महाराज फक्त इतपुरतेच मर्यादित होते का? तर माझं वैयक्तिक मत नाही आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जी न्यायव्यवस्था राबवली ती न्यायव्यवस्था पाहून भारताची घटना लिहिणारे भारताचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य लिहून ठेवलंय की मला भारताची घटना लिहायला काहीच करावं लागलं नाही, मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना वाचलं आणि त्यांच्या स्वराज्याच्या नियमांना पालन केलं. आज वॉटर हार्वेस्टिंग असल्याशिवाय मुंबईत एकही बिल्डिंग बांधता येत नाही. परंतु मला हे सांगायला इथे नमूद करायला आवडेल, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली रायगडची राजधानी ही 400 वर्षापूर्वी वॉटर हार्वेस्टिंग करून ठेवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असणाऱ्या एकही गड किल्ल्यावर कितीही दुष्काळ पडला तरी पाणी टंचाई झाली नाही. एकही गड किल्ला पाण्याविना शत्रूला मिळाला असं झालं नाही. आणि ही जलसंवर्धन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी केलेली ज्या काळी ह्याचा माखसूस तिकडच्या बाकीच्या कुठच्याही राजकारण्यांना नव्हता. शेतीमध्ये शेती प्रगत करण्याकरता शेतकऱ्यांना त्यांनी जी बी बियाणं उपलब्ध करून दिली, त्याचबरोबर त्यांनी शेतीसाठी मोजणीची पद्धत आणली, जी पद्धत आहे 7-12, आणि आजही तीच पद्धत आपण वापरतोय. एवढे शिवाजी महाराज प्रगत होते. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक असे पैलू आहेत. माझे मित्र इथे बसलेले आहेत, प्रभाकर नकाशे साहेब, मी त्यांना विशेष धन्यवाद देतो की त्यांनी अजून काही व्यावसायिक पैलू सुद्धा मला त्यांनी एका नवीन पुस्तकाच्या माध्यमातून दाखवून दिले. तर असे अनेक पैलू हे आपण लोकांसमोर आणावेत. आणि माझे शिवाजी महाराज महाराष्ट्राला कळले आहेत, परंतु इंटरनॅशनल पर्यटकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक स्मारक असावं, ज्या स्मारकामधून त्यांनी यावं आणि आमच्या कोकणाला पैसा द्यावा. कारण आज पर्यटन वाढण्याकरता कोकणाकडे उपलब्ध असलेल्या मूलभूत गोष्टींच्या व्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी आहेत की ज्या ग्लोबलाइज करता येतील. आपलं फक्त तिथे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर निसर्गोपचार केंद्र. काय गंमत आहे बघा मित्रांनो, जे केरळ राज्य माझ्या सिंधुदुर्ग एवढंही त्याचं क्षेत्र नसेल, पण ते केरळ स्पा हे 84 देशामध्ये प्रगत करते. आणि ज्या कोकणात बृहस्पती, हिरडा, अष्टगंधा असे दुर्मिळ वनौषधी तयार होतात, त्या सिंधुदुर्गात साधं स्वतःचं निसर्गोपचार केंद्र नसावं. आज आपल्या या प्रकल्पात आपलं स्वतःचं निसर्गोपचार केंद्र आपण डेव्हलप करणार आहोत व त्या माध्यमातून निसर्गोपचार हा कोकणाचा निसर्गोपचारचा ब्रँड डेव्हलप करून तो मार्केटमध्ये लॉन्च करण्याचा आमचा मानस आहे. चित्रपट सृष्टीसाठी मला काही करावं असं वाटत नाही, कारण कोकण एवढं सुंदर आहे की कोकणामध्ये झालेल्या सर्व पिक्चर्सना प्रेक्षकांनी दिलेला उत्तुंग प्रतिसाद, मला वाटतं श्वास हा ऑस्कर पर्यंत पोहोचला, ज्याचं संपूर्ण पिक्चरायझेशन हे कोकणात झालेलं. काल प्रदर्शित झालेला काकस्पर्श महेश मांजरेकरला सुद्धा कोकणाची भुरळ सोडवली नाही. प्रश्न आहे तिकडच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा. आज इन्फ्रास्ट्रक्चर लॅक असल्यामुळे आमच्या कोकणात बॉलिवूडचे प्रोड्युसर डायरेक्टर येऊ घालत नाहीत, कारण त्यांना 3 स्टार शिवाय राहायची सवय नाही. आणि आमच्या कोकणात 3 स्टार हॉटेल मिळणं दुरपास्त आहे. परंतु काळजी करू नका मित्रांनो, याकरता आता कोकण ग्रीन किंग उतरलेलं आहे. यापुढे पशुपालन, मत्स्यपालन. आज आपल्या दापोली विद्यापीठातून
स्वतःची कोकणाची पहिली शेळीची प्रजात निर्माण करणारे डॉक्टर हे आपल्या या प्रकल्पाला कन्सल्टंट म्हणून आहेत आणि मी विशेष आभारी आहे गायकवाड साहेबांचा की त्यांच्या माध्यमातून कोकणाची पहिली कोकण कनाल नावाची जी शेळीची प्रजात आहे ही आपण या कोकण ग्रीन किंग यामध्ये तिला आपण या प्रकल्पात समाविष्ट केलेला आहे. फळ प्रक्रिया हा जो मुद्दा आहे, मला असं वाटतं की आज कोकणाचा विकास का होऊ शकला नाही याच्यावर जर आपण आलो तर कोकणाचा विकास होण्याकरता कोकणात निर्माण होणारी जी फळं आहेत, मग तो आंबा असो, काजू असो, फणस असो, या सगळ्यांचं जे मार्केट आहे, या सगळ्यांची जी बाजारपेठ आहे, ही बाजारपेठ कोकणापासून 400 किलोमीटर लांब आहे, ती म्हणजे मुंबई. आज कोकणात पिकलेला आंबा हा मुंबईत येईपर्यंत त्याचा जो दर आहे हा दर वाढतो आणि माझ्या कोकणात पिकवणाऱ्या शेतकऱ्याला मिळणाऱ्या आंब्याचा दर आणि माझ्या इथले कोकणातल्या माणसाला जो खायचा आहे ग्राहक म्हणून त्याला घेण्याचा दर याच्यामधली जी तफावत आहे ही इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की ना तो शेतकरी सुखी आहे ना माझा ग्राहक सुखी आहे. परंतु याच उद्योगाला जर एक विशिष्ट आयाम द्यायचा असेल तर त्या ठिकाणी फळ प्रक्रिया उद्योग सुरू करून त्या फळ प्रक्रिया उद्योगातून आपण जर जागतिक बाजारपेठेला आपण गवसणी घालू शकलो तर निश्चितपणे कोकणात उत्पन्न घेणाऱ्या आणि कोकणात पिकं उत्पन्न करणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांना आपण त्यांच्या बाजारभावाचा एक योग्य माल देऊ शकतो. हा एक विचार डोळ्यासमोर ठेवून फळ प्रक्रिया उद्योग हा सुद्धा या कोकण ग्रीन किंगचा एक घटक असेल. सेंद्रिय खतं, मुळात कोकणातली जमीन यामध्ये इतके खनिजांचं प्रमाण आहे की याला रासायनिक खताची गरज नाही. त्याच पद्धतीने आज कोकण भूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातले कृषी विभूषण देशमुख साहेब हे आपल्याला या प्रकल्पामध्ये शेतीविषयक मार्गदर्शन करणार आहेत आणि सेंद्रिय खतांबद्दल त्यांचा आग्रह आहे व सेंद्रिय खतातून गांडूळ खतातून आपण या शेतीला किंवा या पुढच्या फळ उत्पादनांना आपण सुरुवात करणार आहोत. हरित ऊर्जा, आज इथे उपस्थित प्रत्येक मंडळींना एक अनुभव असेल, मी काही माझ्या स्वतःच्या मनाचं सांगत नाही. कोकणात तुम्ही 1 दिवस जा, आठवडाभर जा, 15 दिवस जा, कधीही जा, कोकणात जाताना तुमचा असणारा रंग आणि कोकणातून परत आल्यानंतरचा रंग याच्यात फरक पडतो. म्हणजे कोकणात तिरपी किरणं आहेत. आज गुजरातचा निकाल लागलाय मित्रांनो आणि पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक करत नरेंद्र मोदींनी विकासाचं राजकारण करून हे दाखवून दिलंय की योग्य ठिकाणी योग्य विकास जर नियोजन पद्धतीने केला तर गुजरातचं सोनं होऊ शकते, तर माझ्या कोकणाचं का नाही. आज कोकणात या हरित ऊर्जेची गरज आहे. आज महाराष्ट्र जो लोड शेडिंग मध्ये आहे, या महाराष्ट्राला लोड शेडिंग मधनं काढण्याकरता मी काय राजकारणात उतरणार नाही, परंतु सौर ऊर्जेचा वापर करून कोकण ग्रीन किंगच्या माध्यमातून किमान कुर्ली घोणसरीतल्या प्रत्येक गावाला 24 तास वीज व तीही फुकट ही करता येणं सहज शक्य आहे. शासनाचे सर्व अधिनियम आहेत आणि हा करण्याचा आमचा मानस आहे. कोकणची कला संस्कृती कसं आहे, मी पुन्हा एकदा थोडासा भावनिक मुद्द्याला हात घालतो की माझ्या वडिलांनी मला माझ्या गावी होणारे गोंधळ, देवीचे आरास, तुमचे दशावतार, खेळे, नमन, झाकडी नृत्य हे जर त्यांनी दाखवलं नसतं तर मला कळलं नसतं. आज माझी 2 बाळं इथे आहेत. आज जर यांनी कम्प्युटरवर बसले, आज जर हे टीव्ही फोडून हल्ले नाही आणि आज जर यांनी मला नेट सर्फिंग करायला द्याल का असं म्हटलं तर ते फक्त त्यांचा दोष नाही आहे. आपली संस्कृती आपल्या पुढच्या पिढीला देण्याकरता जो वारसा चालवायचा आहे हा जोपर्यंत मी चालवणार नाही तोपर्यंत मला दुसऱ्याला नावं ठेवण्याचा अधिकार नाही. आणि हा एक धागा पकडून या पर्यटनामध्ये आमच्या कोणत्याही रूम्समध्ये टीव्ही नसतील आणि हा टीव्ही पर्यटनाचा भाग नसून संस्कृतीचा भाग आहे. माझ्या प्रत्येक नाईट्स म्हणजे जे 4 डेजचं पॅकेज असेल पर्यटनाचं, 3 दिवसाचं पॅकेज असेल किंवा नाईट स्टेचं पॅकेज असेल, त्या प्रत्येक पॅकेजमध्ये संध्याकाळी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल व
प्रत्येक कोकणातल्या तालुक्यातून त्या ठिकाणचे दशावतार करणारे लोक कला मंचाचे कलाकार, स्थानिक कलाकार, स्थानिक प्रतिनिधी, तिकडची लोककला जपणारी माणसं, या सगळ्यांना वाव मिळावा, त्यांना व्यासपीठ मिळावं व त्यांनीही आपली कला प्रदर्शित करावी, हा कुठेतरी आमचा उद्देश आहे व त्याला प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपला कोकण ग्रीन किंगच्या माध्यमातून आपण करणार आहोत. ध्यानधारणा केंद्र, आज आपण हा जो प्रकल्प हाती घेतलेला आहे, इथे बॅकवॉटरचं इतकं सुंदर प्रमाण आहे, थंडावा आहे, नैसर्गिक रीतीने तिथे निर्माण झालेली निलगिरीची वृक्ष आहेत, त्यामुळे तिकडचं जे वातावरण आहे हे अगोदरच आध्यात्मिक स्वरूपाचं आहे. त्यात श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनी हे जे महाराज यांना रिप्रेझेंट करतं, तर मी मगाशी म्हटलं शौर्याच्या बाबतीत कुठेतरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आमचं प्रेरणास्थान समजतो, तर महाराज या शब्दामध्येच महाराज आहे. आणि कुठेतरी आम्ही सुद्धा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा तिथे एक ध्यानधारणा मठ व ध्यानधारणा केंद्र असा आमचा एक कयास आहे. कलाग्राम, आज कोकणाच्या कलाग्रामाबद्दल सावंतवाडीची लाकडी खेळणी ही जगप्रसिद्ध आहेत, पण मुंबईला मिळतात का हो कुठे? आज पहा, सावंतवाडीची लाकडी खेळणी ही प्रसिद्ध आहेत, परंतु ते विकायला जर व्यासपीठ नसेल तर त्या लाकडी खेळण्यांचा फायदा काय? कोकणामध्ये निर्माण होणारी झाडू, कोकणामध्ये निर्माण होणारं सूप, कोकणामध्ये निर्माण होणाऱ्या अनेक हस्तकलेच्या वस्तू, याला जागतिक बाजारपेठ आहे, परंतु ते प्रमोट करण्याची आज एकही संधी किंवा एकही व्यासपीठ उपलब्ध नाही. आणि माझ्या कोकणातल्या प्रत्येक हातावर पोट असणाऱ्या माणसाला हे माझं कळकळीचं आव्हान असेल की त्यांनी त्यांची कला बंद पडून देऊ नये, त्या कलेला योग्य व्यासपीठ देण्याचं काम आपण कोकण ग्रीन किंगच्या माध्यमातून व कोकण स्टुडिओच्या माध्यमातून करणार आहोत. कारण आमचे संजय परब साहेब स्वतः कलाप्रेमी असल्यामुळे, जे विद्यार्थी असल्यामुळे, त्यांच्यासोबत त्यांच्या सहकारी मंडळींनी कलेचा वसा घेतल्यामुळे या सगळ्यांच्या मदतीने आम्ही हे कलाग्राम उभारणार आहोत. व्यावसायिक भागीदारांना सुवर्ण संधी, विविध उद्योगाचे माहेरघर कोकण ग्रीन किंग. तुमची भागीदारी होणार कैकपट. आधुनिक तंत्रज्ञानाने व सेंद्रिय खते वापरून केलेल्या कोकण ग्रीन किंगच्या सामुदायिक शेतीचे मालक व्हा. 3 गुंठे बिगर शेत जमीन म्हणजेच NA प्लॉट विकत घ्या व 1 एकर शेत जमीन ही आमच्याकडून मोफत मिळवा. शेती करण्याकरता कोणत्याही पद्धतीचा आम्ही एकही रुपया कोणत्याही माणसाकडनं घेणार नाही. ज्या व्यक्तींकडे जे आहे, जो जे वांछील तो थे लाहो, ह्या उक्तीला स्मरण करत आम्ही आमच्या प्रकल्पाचंच नियोजन असं केलेलं आहे की ज्याकडे पैसा आहे त्याने पैसा लावावा, ज्याकडे मेहनत आहे त्याने मेहनत करावी. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याकरता आज मुंबईचा जर चाकरमानी पुढे आला नाही तर कोकणाला वाचवायला कोणीही वाली नाही. त्यामुळे 3 गुंठे बिगर शेती जमीन विकत घ्या, 1 एकर शेत जमीन मोफत मिळवा. आता सेकंड होम नाही तर फर्स्ट होम जे असेल कोकण ग्रीन किंग मधील तुमच्या मालकीचं, तुमच्या घराला मिळणार शासकीय कृषी पर्यटनाचा दर्जा. संजय यादवराव साहेब इथे उपस्थित आहेत. ह्या कृषी पर्यटनाच्या दर्जा बाबतीत ते आम्हाला निश्चित मदत करतील आणि MTDC बरोबर आम्हाला हा टायअप करून MTDCच्या निवास निहारी योजनेत आपण या जमिनीवर फायदा घेणार आहोत. अरे वा, थँक्यू. तुमच्या हक्काच्या गावात 2000 एकरच्या कृषी प्रकल्पात शेतघर घेण्यासाठी त्वरा करा. तुमचे भांडवल, आमचे तंत्रज्ञान. आज लक्षात घ्या मित्रांनो, शेती करायची म्हटली की आपल्या समोर येतं, अरे कोण शेती करणार यार. महाराष्ट्राच्या पुढची आजच्या तारखेला सगळ्यात मोठी असणारी जर समस्या असेल तर ती समस्या आहे शेतकऱ्यांची आत्महत्या. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असेल, नागपुरात शेतकरी आत्महत्या करतोय, सांगलीत करतोय, धुळ्यात करतोय, जालन्यात करतोय, सगळीकडे करतोय. कोकणात केलेलं कुणी ऐकलंय का हो? कोकणात एक शेतकरी आत्महत्या करतोय का हो? मग असं काय आहे या कोकणात? अख्खा महाराष्ट्र आत्महत्येला लागलाय आणि फक्त कोकण बाजूला राहिलाय. तर लक्षात घ्यायला पाहिजे की मुळात कोकणी माणसाची असलेली प्रवृत्ती आणि कोकणची असलेली उपजाऊ जमीन व इथे पडणाऱ्या पर्जन्य, या सगळ्याचा सारासार विचार केला तर कोकणातून जी उत्पादकता निर्माण होऊ शकते ही फक्त महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण भारताला आयात करणारं जे अन्नधान्य आहे, फळफळावर आहे, ह्या सगळ्यावर थांबवून
आपण फक्त कोकणासाठी नाही, फक्त महाराष्ट्रासाठी नाही, तर संपूर्ण देशाच्या विकासाकरताही आपण भागीदारी करणार आहोत. आज आपल्या कोकणामध्ये निर्माण होणाऱ्या फळांना, आज आपल्या कोकणामध्ये निर्माण होणाऱ्या उत्पादनांना, आज आपल्या कोकणामध्ये निर्माण होणाऱ्या तेलबियांना या पद्धतीने कोणी पाहण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. मला कल्पना आहे हा धाडसी प्रयत्न आहे, परंतु हा धाडसी प्रयत्न मी मित्रांनो फक्त माझ्या कोकणी माणसाच्या प्रेमावर आणि विश्वासावर करू शकतो. आमच्या प्रकल्पात प्रत्येक भागीदार होणार शेतकरी आणि आपण करूया डॉलर देणारी शेती. एक आगळा वेगळा कृषी पर्यटनाचा उद्योगाचा सांस्कृतिक प्रकल्प जो ठरणार आहे देशाच्या विकासाचा महामेरू. दर्जेदार नैसर्गिक सेंद्रिय खते वापरून केलेल्या कृषी उत्पादनाचे भव्य व्यासपीठ, कोकणातील शेतीला मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जा, विश्वासार्हता, भागीदारीचा नवा पर्याय कोकण ग्रीन किंग कृषी उद्योग प्रकल्प. लक्षात घ्या मित्रांनो, इथे आम्ही भागीदार म्हणतोय. आज शेत जमीन जी आहे ही तुमच्या नावावर आहे. शेत जमिनीचा प्रत्येक दस्तावेज हा तुमच्या नावाने असेल. 7/12, आटे, फेरफार, नकाशा, गाव नकाशा, गट नकाशा हे सगळे तुमच्या नावाने असतील. त्या शेतीकरता लागणारं जे काही तंत्रज्ञान आहे हे हायटेक शेतीचं वापरलं जाईल. कोकणातील संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली आज कोकण विकास पर्यटन संस्था जी आहे यांच्या सोबतीने, संजय यादवराव साहेबांच्या मार्गदर्शनाने व कोकण भूमी प्रतिष्ठानच्या बॅकअपने हा प्रकल्प आम्ही राबवतो. या प्रकल्पामध्ये आम्ही लोकांना व्याज देत नाही आहोत किंवा कोणतंही भाडं देत नाही आहोत. आम्ही सांगतो की तुमच्या शेतीतून निर्माण होणारा जो काही माल असेल त्याचे 50% भागीदार तुम्ही असाल व 50% भागीदार ही कंपनी असेल. तंत्रज्ञान कंपनीचे, मेहनत कंपनीची मालकी तुमची. छत्रपतींचं स्मरण करणाऱ्या कला स्मृतींचं सचित्र दर्शन. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्गावर त्यांचं असलेलं विशेष प्रेम, त्यांच्या सिंधुदुर्गाच्या पहिल्या जजिरा, ज्याला जलदुर्ग म्हणतात, त्या जलदुर्गातून दाखवलेलं आहे. सागर तीरातील गोड पाणी कुर्ते बेटावरती, मोलतयाचे स्वराज्य सेवेचे शिवदृष्टी करी, ऐसी जागा नाही म्हणाले 84 बंदरी, सिंधुदुर्ग साकारे 18 टोपीकरांच्या उरी. आज या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भोवताली विघ्नहर्ता टुरिझम व डेव्हलपमेंट कंपनीचे, आमचे महाराज ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर श्री बाबा मुंडकरांच्या माध्यमातून आम्ही स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्केलिंग करत असताना तिथे प्रवाळ इतर गोष्टी पाहतो. परंतु त्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये असणाऱ्या अनेक ऐतिहासिक महत्वांकडे आम्ही हेतुपुरस्पर दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याला आम्ही पर्यटनामध्ये आणलेलं नाहीये. आज या शिवसृष्टीच्या माध्यमातून हाही एक प्रयत्न असेल की छत्रपतींच्या सिंधुदुर्ग किल्ला उभारणी संदर्भात किंवा सिंधुदुर्गासारखे जितके 7 जलदुर्ग आहेत कोकणामध्ये, 12 गड आहेत आणि 24 किल्ले आहेत. किल्ले, गड आणि जलदुर्ग असा तिघेरी संगम असणारा कोकण हा महाराष्ट्रातला एकमेव प्रदेश आहे मित्रांनो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फळ प्रक्रिया आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये किंवा जगामध्ये कोकण ज्याकरता प्रसिद्ध आहे तो म्हणजे काजू आणि आंबा. पण दुर्दैवाने कॅशूनट्सला भाव आहे, पण काजूच्या वर जो बोंडू आहे, ज्याला कॅशू ॲपल्स असं म्हणतात, त्याला मार्केट नाही आणि आमच्या कोकणात त्याला कोण गुरुढोरं पण तोंड लावत नाही. परंतु यावर प्रक्रिया करून इथिलॉन नावाचं एक इंधन सदृश्य रसायन तयार करण्यात येतं आणि आज पेट्रोलचा भाव मला वाटतं 74 रुपये लिटर आहे आणि शासकीय दृष्टिकोनातून 10% इथिलॉन हे पेट्रोलमध्ये वापरण्यास केंद्र शासनाची अनुमती आहे. परंतु हा आज कोकणात उद्योग होऊ शकतो याचा विचारही लोकांना नाही. आज बोंडू खाताना जर अंगावर पडलो तर माझे आजोबा सांगत असेल, माहिती जरा सांभाळून का, डाग जातलो नाही रे. पण हाच डाग न जाण्याचा प्रकार नेरोलॅक कंपनीने ओळखून त्यांच्या प्रत्येक पेंटमध्ये याच रसायनाचा वापर केला जातो आणि म्हणजे
कलर न जानेवाला रंग अशा पद्धतीने त्याचं मार्केटिंग केलं जातं. आज फणस 10 रुपयाच्या लेसच्या पाकिटात 2 रुपयाचा बटाटा आणि 8 रुपयाची हवा घालून विकली जाते. आणि आमचा फणस हा आमच्या बायका फक्त वटसावित्रीसाठी सत्यवान जाऊ नये म्हणून 1 दिवसाकरता मागवून घेतात. ही दुर्दैवाची आणि दुःखाची बाब नाही तर काय. आज या फणसापासून वर्षभर टिकणारे चिप्स, वर्षभर टिकणारे उपवासाचे फराळाचे पदार्थ हे बनवता येत आहेत, परंतु प्रक्रिया नसल्यामुळे हे करणारं कोणी नाही. आणि आपल्या या उद्योगांमध्ये अशा प्रत्येक गोष्टींचा समावेश असेल. सेंद्रिय खतं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोकण ग्रीन किंग कृषी उद्योग विकास प्रकल्पामध्ये फक्त गांडूळ खत, शेणखत व सेंद्रिय खतच तसेच निंबोनीचा रस, गोमूत्र अशी औषधी फवारणी करूनच वापरली जातील, ज्यामुळे पौष्टिक भाज्या, फळं, धान्य ही पिकतील. व इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ही पर्वणी असेल की त्यांनी फक्त पर्यटन करू नये, तर त्यांनी इथे पिकणारी अन्नधान्य, इथे पिकणारी फळं ही सुद्धा विकत घ्यावीत. मित्रांनो, मला इथे एक उल्लेख करावा असं वाटतो. यादवराव साहेब, मी तुमचं लक्ष ठेवीन अपेक्षा हे करीन की यादवराव साहेबांनी एक कृषी पर्यटनाचा आगळा वेगळा प्रकल्प राबवला. त्यांनी एका गावाला दत्तक घेतलं. कोकणामध्ये अनेक अशी गावं आहेत की ज्यांना पर्यटनाचा माखसूसही नाही. यादवराव साहेबांनी मुंबईतून 150 पर्यटक हे आपल्या स्वतःच्या हिमतीवर कोकणात नेले. तिथे त्यांनी शेतकऱ्यांच्या घरात त्यांची राहण्याची सोय केली. त्या प्रत्येक पर्यटकाला सांगण्यात आलेलं, आपण हॉटेलात जाऊन राहणार नाही आहोत, आपण शेतकऱ्याच्या घरात राहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला झोपावयास बिछाना मिळेल, परंतु लक्झरियस सामान मिळणार नाही. पहिलाच प्रकल्प होता. काय करणार, काय रिझल्ट येणार काही माहीत नव्हतं. आणि विश्वास ठेवा मित्रांनो, आपल्या कोकणाला अगत्य हे शिकवायची गरज नाही. आज कोकणामध्ये आलेला पाहुणा हा अतिथी देवो भव ह्या पद्धतीनेच त्याचं स्वागत केलं जातं आणि त्या पद्धतीनेच त्याला ट्रीटमेंट दिली जाते. यादवराव साहेबांनी नेलेल्या 150 लोकांपैकी 148 लोकांनी या प्रकल्पाला 5 स्टार नव्हे, 7 स्टार नव्हे, तर 9 स्टार टुरिझमचं सर्टिफिकेट दिलेलं आहे. आणि जी गोष्ट मला भावली व्यावसायिक म्हणून, ती गोष्ट अशी होती की या पर्यटकांनी तिथून एका दिवसात 900 किलो तांदूळ विकत घेतला. कारण त्या गावात तांदळाशिवाय दुसरं काही पिकत नव्हतं. विचार करा, एका दिवसात पर्यटक जर 900 किलो तांदूळ विकत घेत असतील, तर अशा पद्धतीने जर आपण त्यांना ही उपलब्धी करून दिली तर त्याचा येणारा परिणाम काय असेल. हरित ऊर्जा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सौर ऊर्जा, पवनचक्की, बायोगॅस वगैरे इतर नैसर्गिक स्रोत वापरून संपूर्ण प्रकल्पाला अपारंपरिक ऊर्जा पुरवण्याचे विशेष नियोजन या प्रकल्पात आहे. चला करूया खऱ्या कोकणाची सफर. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझा कोकण हा अथांग समुद्रापासून उत्तुंग सह्याद्रीच्या शिखरांपर्यंत पसरलेला आहे. आणि या कोकणाची सफर आजपर्यंत माझं यंग जनरेशन पण त्यांना ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करता वेगवेगळ्या ठिकाणी जायला आवडतं. त्यांना वॉटर सर्फिंग करता अगदी पार ऑस्ट्रेलियापर्यंत जायला आवडतं. पण मला अभिमान आहे सांगताना, संपूर्ण हिंदुस्थानात एकमेव ठिकाण आहे की जिथे स्नॉर्केलिंग, स्कुबा डायव्हिंग हे सुरू आहे आणि ते माझ्या कोकणात तारकर्ली, मालवण इथे आहे. आज वॉटर सर्फिंगचा पर्यटक आनंद घेऊ शकतात, ॲडव्हेंचर टूर्सचा पर्यटक आनंद घेऊ शकतात. आणि हे करत असताना कोकणाची कुठेतरी कला संस्कृतीही जतन व्हावी ह्याकरता बैलगाडीची रपेट सुद्धा आम्ही सोडलेली नाही. त्यामुळे आपला मूळ ढाचा न बदलता लोकांना जे अपेक्षित आहे तेही दिलंच गेलं पाहिजे असा आमचा कुठेतरी मानस आहे. कोकण ग्रीन किंगच्या पर्यटन प्रकल्पामध्ये आमचा जो USP असेल, हा USP असेल की आमचा इन्फ्रास्ट्रक्चर हे 3 स्टार हॉटेल्स प्रमाणे तुम्हाला मिळेल. आमच्या या प्रकल्पात तुम्हाला राहण्याकरता स्वतः करता स्वतंत्र बंगलोची व्यवस्था असेल.
त्या बंगलोमधल्या एम्युनिटीज 3 स्टार टू 5 स्टार्स असतील, परंतु जेवण जे मिळेल हे तुम्हाला चुलीवरच मिळेल. मग त्या तुम्ही म्हावरा खा किंवा आमचं उकडलेलो मोदक घ्यावा, पण त्या बनताला चुलीवरच. पशुपालन, मत्स्यपालन, मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे या प्रकल्पामध्ये आजपर्यंत कोकणी माणसं खेकडो म्हणतात, पण हा प्रकल्पात खेकड्याची शेती करण्याचं नियोजन आहे. श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनीचे माझे परम मित्र श्री भाई आळवे इथे आलेत. भाई आळवेंचा 3 वर्षापूर्वी जेव्हा माझा त्यांच्याशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी क्रॅप फार्मिंग हा प्रोजेक्ट माझ्या डोक्यात शिरवला. आता कसं आहे, एकदा डोक्यात गेल्यानंतर त्यावर काम करायलाच पाहिजे. आणि खरोखर माझ्या लक्षात आलं की ज्या खेकड्यावरना कोकणी माणसाला संबोधलं जातं त्या खेकड्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये एवढी मागणी आहे, आणि ती मागणी पूर्ण करणारी कोणतीही संस्था किंवा कोणतंही इन्स्टिट्यूशन आजपर्यंत नाही. आणि कोकणाला नैसर्गिक वरदस्त आहे. कोकणातल्या सर्व नद्या ज्या समुद्राला मिळतात त्या 4 माही गोड पाण्याच्या असतात आणि 8 माही खाऱ्या पाण्याच्या असतात. पावसाळा सरल्यानंतर त्या पाण्यामध्ये खाडी शिरते, आणि ह्या वातावरणात जे खेकडे तयार होतात किंवा ज्या पद्धतीचे क्रॅब्स तुम्ही उत्पादन घेऊ शकता, हे अनन्यसाधारण पद्धतीचा आणि इंटरनॅशनल दर्जाचे खेकडे आपण बनवू शकतो. अशा पद्धतीने पशुपालन आणि मत्स्यपालनामध्ये फक्त गाई म्हशी गुरांपर्यंत स्वतःला संकुचित न ठेवता आम्ही खेकड्यांपर्यंतही जाण्याचा प्रयत्न करतो. हस्तकला, मी मगाशी माझ्या बोलण्यामध्ये ह्याचा उल्लेख केलाच की ग्रामीण दैनंदिन जीवनातील उपयुक्त वस्तू म्हणजे सूप, टोपल्या, झाडू, डाळ्या, लाकडी खेळणी, इतर विविध कलाकुसरीच्या वस्तू या कोकण ग्रीन किंग उद्योग पर्यटन विकास प्रकल्पामध्ये प्रदर्शनार्थ ठेवल्या जातील. कोकणची चित्रपटसृष्टी, आज कोकणाच्या चित्रपटसृष्टीला अगदी संपूर्ण हिंदुस्थानातून, आज कोकणातल्या जमिनीला संपूर्ण हिंदुस्थानातल्या प्रत्येक राज्यातून लोक येऊन जी भेट देत आहेत. पूर्वी एक काळ होता की लोक पर्यटन किंवा टुरिझम म्हटलं की फक्त गोवा हे एक नाव घेत असत, पण आज मित्रांनो मजा अशी आहे की गोव्यात आलेला इंटरनॅशनल टुरिस्ट सुद्धा वास्कोला उतरतो आणि तिकडे एक बाईक भाड्याने घेतो, कारण तिथे गोव्यात आजही बाईक भाड्याने मिळतात. बाईक भाड्याने घेतो, 4 व्हीलर भाड्याने घेतो, आणि 100 किलोमीटरच्या डायमीटरमध्ये गोव्यात न फिरता तो सिंधुदुर्गात येतो आणि सिंधुदुर्ग फिरतो. कारण सिंधुदुर्ग हा गोव्याच्या तुलनेने त्याला प्रचंड चीप आहे आणि निसर्गाने अनटच वर्जिन बीचेस असलेला आहे. निसर्गोपचार केंद्र व आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड हा सुद्धा या कोकण ग्रीन किंग या उद्योग पर्यटनातला एक भाग असेल. कोकणची कला संस्कृती, मगाशी म्हटल्याप्रमाणे दशावतार, खेळे, नमन, झाकडी नृत्य, गोफ नृत्य, कोळी नृत्य हे पर्यटकांसाठी विशेष आयोजन केलं जाईल व प्रत्येक पर्यटकांच्या विशेष आवडीनिवडी लक्षात घेता ज्या प्रकारे इंडिया शायनिंग किंवा इंडियन आयडल अशा पद्धतीचे जे कार्यक्रम आहेत हे मी माझ्या कोकणासाठी का करू नये. माझ्या कोकणातल्या प्रत्येक सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या माणसाचा मला अभिमान आहे आणि त्यांची कला ही लोकांसमोर येण्याकरता कोकण ग्रीन किंग हे वचनबद्ध आहे. भागीदार कोकण ग्रीन किंगचे हिरव्या रंगाचे, दऱ्याखोऱ्यातील शेतांचे स्वच्छ श्वासाचे, कृषी पर्यटनातील घराचे, उज्ज्वल भवितव्याचे, आरोग्यदायी जीवनाचे, आपल्या परंपरेचे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे, कोकणच्या हरित क्रांतीचे, प्रत्येकाचे व प्रत्येक घराचे ही भागीदारी आहे देशाच्या सर्वांगीण विकासाची. कोकण ग्रीन किंगच्या सामुदायिक कृषी पर्यटनाची तुमची जागा आत्ताच नक्की करा. आता प्रत्येक जण करणार देशाच्या विकासाचे काम. आजवरच्या इतिहासावर आपण नजर टाकली तर आपल्याला प्रत्येक जाणवेल की आपल्या देशातील लोकांनी विशिष्ट ध्येय करून क्रांती केली. माझा काही राजकीय क्रांती वगैरे करण्याचा मानस नाही. मी सर्वसाधारण व्यावसायिक आहे, व्यावसायिक दृष्टिकोन घेऊन चाललेलो आहे, परंतु सामाजिक बांधिलकी हा माझा वसा आहे आणि ह्या वसातूनच या कोकण ग्रीन किंगची सुरुवात मित्रांनो मी करतोय. ही सुरुवात तुमच्या शिवाय होऊ शकत नाही. इथे उपस्थित असलेला प्रत्येक जण हा फक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून माझ्याशी जुळावा का, तर हे मला अपेक्षित नाही.
इथले असलेल्या प्रत्येकाने आपले विचार हे आमच्यापर्यंत आणावेत. आमचं स्वागत आहे. आम्ही आपल्या करताच आहोत आणि आपण सर्वांनी मिळून हे केलं पाहिजे. मी मगाशी बाळासाहेब ठाकरेंबद्दल जे वाक्य वापरलं की त्यांनी विचार ह्या गोष्टीने चालले, मी मगाशी त्याचा उल्लेख करताना यादवराव साहेबांचा उल्लेख केला की त्यांनी एक विचार घेतला. लक्षात घ्या, विचार, कोणतीही गोष्ट प्रथम विचारात यावी लागेल, विचारातून ती नियोजनात यावी लागेल आणि नियोजनातून ती ॲक्शनमध्ये यावी लागेल आणि त्यानंतर ठरेल की ती यश असेल की अपयश असेल. पण प्रथम सुरुवात ही विचारातूनच होईल. आज खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर मी कोकण ग्रीन किंगचं उद्घाटन किंवा कोकण ग्रीन किंगचं लॉन्चिंग न करता मी हा कोकण ग्रीन किंगचा विचार इथे उपस्थित प्रत्येकाला देतोय आणि प्रत्येकाला माझं आवाहन आहे की प्रत्येकाने आपल्या कोकणासाठी जे काही करता येईल ते करण्याची संधी सोडू नये. त्या प्रत्येकाने ह्या कोकणाच्या सर्वांगीण विकासाकरता आपल्या स्वतःचा विचार न करता या कोकणासाठी पुढे यावं. आणि आज संजय परब यांच्यासारखे ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची 15 वर्ष कोकणाला घातली, यादवरावांसारखे ज्यांनी स्वतःचं आयुष्यच कोकणासाठी वाहून घेतलं, ही मंडळी आपल्या सोबत असताना जर आपण मागे राहिलो तर मित्रांनो भविष्यकाळ आपल्याला माफ केल्याशिवाय राहणार नाही. गाड्यांनो आपलं गावच बरो. हिरवीगार वनश्री आणि ओला कोकणी मुलुक हे त्रिभुवनातील अभूतभूत रसायन आहे. एका अंगाला अफाट निळा दर्यासागर तर दुसऱ्या अंगाला सह्याद्रीचा राकट पहाड आणि गवताच्या डोंगरावर धावत्या जांभळ्या निळ्या रांगा. टवटवीत वनश्री, जांभळ्या कातळाचे सडे अशा या परशुरामाच्या भूमीत वैभववाडी तालुक्यात मुक्काम पोस्ट कुर्ली घोणसरी येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्यक्ष गावातच व्यावसायिक, सामाजिक, आधुनिक तंत्रज्ञानाचे सामुदायिक पद्धतीने राबवण्यात येणारा कृषी पर्यटनाचा हा भव्य प्रकल्प आहे कोकण ग्रीन किंग. महाराष्ट्रात प्रथमच नवचैतन्याचा, आरोग्य धनसंपदेचा, सुसंस्कृतीचा, मनशांतीचा, उज्ज्वल भवितव्याचा, हिरव्यागार श्वासाचा, विश्वासार्हतेचा, भाग भांडवलाचा, कृषी पर्यटनाचा, निवासाचा, स्वतःच्या मालकीच्या टुमदार बंगल्याला आजच बुक करा. निर्णय तुमचा, आमचा आणि सर्व निसर्ग मित्र परिवाराचा. आता सेकंड होम नाही, द फर्स्ट होम जे असणार कोकण ग्रीन किंग मधील तुमच्या मालकीचं कोकणातील कृषी पर्यटनाच्या निवासाच्या व्यवस्थापनाचा बंगला हा त्वरित बुक करा. तुमचे भांडवल आमच्या व्यावसायिक नियोजनातून दामदुपटीने परत मिळवणारा महाराष्ट्रातील हा एकमेव हरित क्रांतीचा आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेला, सर्व सुखसोयी करमणुकीच्या सुविधांनी परिपूर्ण असणारा हा कृषी पर्यटनाचा प्रकल्प होणार आहे. ज्यांना गाव नाही त्यांना गाव देण्याचा हा अभिनव प्रकल्प आमच्या योजनेत आहे. येवा कोकण आपलंच असा. कोकण ग्रीन किंग ही जी आज आपण चित्र पाहतोय ही सर्व ॲक्च्युअल फोटोग्राफ्स आहेत. आपल्या प्रत्येकाच्या मनात आपला स्वतःचा गाव वसलेला आहे. एक छोटं घर असावं, घराच्या बाजूला वाहणारा ओढा असावा, तो कुठेतरी नदीला मिळावा, तिथे छोटीशी मासेमारी करायला आपल्याला जागा असावी. असं जे आपलं स्वप्न आहे ते सगळं स्वप्न या कोकण ग्रीन किंगच्या कुर्ली घोणसरी प्रकल्पामध्ये तुमचं पूर्ण होणार आहे. या अशा पद्धतीने आपला एकंदरीत प्रकल्पाचा भाग असेल. जिथे जिथे तुम्हाला हिरवं दिसतंय तो संपूर्ण भाग हा शेतीखाली येणार आहे. जे ब्लूइश दिसतंय हा सध्याचा असणारा तिथला जलसाठा आहे व जे ब्राउनिश दिसतंय हा आपल्या या पर्यटनातील घरं, बंगले व इतर इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटचा भाग आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकताय की धरणाचं पाणी आणि त्या नद्या, त्यांचे ओढे, ओहोळ हे सर्व दिशेला पसरलेले आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी ही पर्वणी असणार आहे मित्रांनो. चला करू कोकण निर्माण. कृषी, उद्योग, पर्यटन विकासाच्या प्रकल्पाने मुक्काम पोस्ट कुर्ली घोणसरी येते आणि हे सर्व फक्त आणि फक्त तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सहकार्याने आणि तुमच्या मार्गदर्शनानेच होईल. आज 20 डिसेंबर 2012. कसं आहे, परमेश्वर सुद्धा चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या मागे 10 हात घेऊन उभा राहतो.
मला आठवतं 2010 साली जेव्हा श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनीची स्थापना झाली त्यावेळेला आर्थिक पटबळ कसं आणायचं आणि हा प्रोजेक्ट कसा पुढे न्यायचा ही जेव्हा मला पडलेला यक्ष प्रश्न होता त्यावेळेला असोसिएशन फॉर इंडस्ट्रीज इन महाराष्ट्र या एम संस्थेने माझ्या मागे भक्कमपणे उभी राहिली. असोसिएशन फॉर इंडस्ट्रीज इन महाराष्ट्र यांच्याकडनं व्यावसायिक धडे गिरवता मला सिटी कोऑपरेटिव्ह बँकेचं अर्थसहाय्य मिळालं. मी सिटी कोऑपरेटिव्ह बँकेचे मनपूर्वक मी त्यांचा ऋणी आहे की त्यांनी माझ्यासारख्या एक मराठी उद्योजकाला अर्थसहाय्य देण्याचं धारिष्ट दाखवलं. त्या धारिष्ट्यातून जे प्रकल्प निर्माण झाले त्या प्रकल्पातून पुढे होत होत आज हा कोकण ग्रीन किंग ही एक व्यावसायिक उडी किंवा ही एक व्यावसायिक झेप घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्याकरता तुमची साथ असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. मित्रांनो, माझे प्रतिनिधी आपल्याकडे फॉर्म पोहोचवत आहेत. ज्या कोणाला या कोकण ग्रीन किंग या प्रकल्पामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी आपली माहिती भरून आमच्यापर्यंत पोहोचवा. निश्चित आमचे प्रतिनिधी आपल्या कॉन्टॅक्ट्समध्ये येतील व तुमच्याशी आपण वैयक्तिक चर्चा करून या प्रकल्पामध्ये आम्हाला आपल्या मार्गदर्शनाची व सहकार्याची अपेक्षा आहे. आज इथे उपस्थित सर्व मंडळींना ही जी माझी आवाहन आहे हे आवाहन अशा पद्धतीने आहे की तुमच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम किंवा हा उपक्रम होणंही शक्य नाही. आज या कोकण ग्रीन किंगच्या माध्यमातून आपण एक भव्य व्यासपीठ कोकणासाठी उपलब्ध करतोय आणि ह्याचा खरा व्यावसायिक लॉन्च जो असेल हा 4 जानेवारी 2013 रोजी ग्लोबल कोकणच्या गोरेगाव येथे NSC ग्राउंडवर असेल. 20 डिसेंबर हे आपल्या कंपनीचा वार्षिक वर्धापन दिन असल्यामुळे त्याचा औचित्य साधून हा आपण दीपप्रज्वलन व ह्या कोकण ग्रीन किंग याचं व्यावसायिक एंट्री ही आपण करतो आहोत. पण खरी याची व्यावसायिक एंट्री ही जी असेल ही 4 जानेवारीच्या आमच्या ग्लोबल कोकणमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे पर्यटन दालन आहे ते आम्हाला यादवराव साहेबांनी देऊ केलंय. मी सगळ्यांना विनंती करीन एक जोरदार टाळ्या आमच्या यादवरावांच्या या उदारपणाबद्दल द्यायला पाहिजेत. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय किंवा त्यांच्या सहभागाशिवाय आम्ही अपुरे आहोत. तुमच्या योग्य मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे आणि तुम्ही सर पुढे व्हा. प्रवीर पारकर किंवा श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनी सारखे हजार उद्योजक आज कोकणाच्या विकासासाठी पुढे यायला तयार आहेत. आज मला अजून एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की कोकण भूमी प्रतिष्ठान हा फक्त व्यावसायिक निर्माण नाही करत तर तो व्यावसायिक घडवण्याचंही काम करतो. व्यावसायिकांना त्या व्यवसायाची संधी देण्याचं काम करतो. आज माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाला वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या उद्योगांचं हे मार्गदर्शन देण्याचं काम सुद्धा या प्रतिष्ठानने केलेलं आहे. माझी कळकळीची विनंती आहे इथे उपस्थित प्रत्येकाला, बाहेर माझ्या काउंटरवर तुम्हाला तुमचा अभिप्राय द्यायचाच आहे, परंतु प्रत्येकाने कोकण भूमी प्रतिष्ठानचे नंबर्स घ्यायला विसरू नका. त्यांचा कोकण क्लब याचे मेंबर्स होणं हे आपल्या प्रत्येक कोकणी माणसाचं कर्तव्य असं मी समजतो. कारण ते आपल्या एकजुटीशिवाय आणि आपल्या एकत्र येण्याशिवाय आपण कोणतंही मोठं कार्य करू शकत नाही आणि ही संधी वारंवार येत नाही. माझ्यासारख्या एक सर्वसामान्य मराठी माणसाने जो कोकणासाठी वेडा आहे, कोकणावर प्रेम करतो, ह्याने ही संधी किंवा आज ही व्यासपीठ आपल्या सगळ्यांसाठी खुलं करून ठेवलेलं आहे आणि माझी तुम्हा सगळ्यांना ही जाता जाता हाक असेल की तुमच्या सहकार्याशिवाय आणि तुमच्या आशीर्वादाशिवाय हा प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुमचं या प्रोजेक्ट सोबत असणं हे मी अगोदरच म्हणजे काय म्हणतात मी त्या अपेक्षित धरतो आणि मी माझे 2 शब्द संभवतो. कारण आज इथे उपस्थित प्रत्येकाला ऐकायचं आहे ते आपल्या संजय यादवराव साहेबांना. तर संजय यादवराव साहेबांनी कोकणाच्या विकासाबद्दल तसेच येत्या 4 जानेवारीच्या ग्लोबल कोकणच्या जागतिक उत्सवाबद्दल आम्हाला मार्गदर्शन करावं. त्याचं अध्यक्षपद, कारण ग्लोबल कोकणच्या उद्घाटनाचं काम यावर्षी आपले कृषी शरद पवार साहेब करणार आहेत. आज लक्षात घ्या, कोकणाचं उद्घाटन शरद पवार करणार आहेत आणि ही ताकद आमच्या संजय यादवराव साहेबांची आहे.
तर मला आवडतो आणि मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख संजय यादवराव साहेब हे आम्हाला मार्गदर्शन